हा तांत्रिक अभ्यास पूर्ण झाला आणि पर्यायी जागा निवडली गेली की जुहू येथील उच्च वारंवारता रेडार केंद्र स्थलांतरित करण्याची मंजुरी प्रक्रिया सुरू होईल। ह्याचाच अर्थ हा आहे की दहिसर असो किंवा जुहू असो, आम्ही वर्षानुवर्ष मग 2014 पासून आम्हाला वाटलं होतं की NDA सरकार आमचं येत आहे, काहीतरी बदल घडेल। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून हा विषय सातत्याने मांडत आलेलो आहे। तसाच हा विषय पुन्हा एकदा मी ह्याच अधिवेशनात मांडला की जुहू येथील हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे, दहिसर इकडचं हाय फ्रिक्वेन्सी रेडार असेल, तिकडचं एअरपोर्टचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या अडचणींमुळे तिकडचा पुनर्विकास जो अडलेला आहे त्याच्यावर पुढे काय झालं। आणि मुख्यमंत्र्यांकडून असं हास्यास्पद उत्तर आलेलं आहे की दोन्ही ठिकाणी सहमती दर्शवलेली आहे। एका ठिकाणी आम्ही पथक निमंत्रित केलेलं आहे, हे आमंत्रण गेलं कधी, कुठची जागा दाखवलेली आहे, कधी ही फाईल गेली, कोणाला तुम्ही कोणाशी बोललात, हे सत्य देखील त्यांनी लोकांसमोर आणा। पागडी नाही, माझं म्हणणं हे आहे, सक्षम प्राधिकरण म्हणून जेव्हा आपण बोलतो की ही बिल्डिंग डिलॅपिडेटेड आहे की नाही, जो काही कायदा 79 आणि 79B अमेंडमेंट आली त्याच्यात म्हाडा हे सक्षम प्राधिकरण असेल हे सांगितलं होतं। आधी BMC होती डिलॅपिडेटसाठी, पण आता उपकरप्राप्त जे इमारती आहेत ह्या अमेंडमेंटमुळे म्हाडाच करते असं सगळ्यांची एक सहमती सरकारमध्ये आहे। पण जी केस झाली आहे ती कॉम्पिटंट अथॉरिटी नेमकी कोण आहे ह्याच्यावरनं झाली, तर हा तिढा जो काही आहे तो राज्य सरकारने सोडवावा। आणि ह्याच्यात घुसायचंच नसेल, राज्य सरकारला ह्या तिढ्यात जायचंच नसेल, तर पर्यायी मार्ग हा आहे। जर आता तुम्ही हीच इकडे पूर्ण रांग बघाल, इथे शिवसेना भवनाला येताना आजूबाजूला दोन्ही बाजूला उपकरप्राप्त इमारतीच आहेत। जवळपास दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या सगळ्या इमारती उपकरप्राप्त आहेत जास्तीत जास्त, आणि जवळपास सगळ्या इमारती 60, 70, 80, 90, काही 100 वर्षाच्या पुढच्या आहेत, काही चाळी आहेत। आता जी घोषणा सरकारने केली की तेवढीच तुम्हाला जागा मिळेल टेनंट्सना, ज्या चाळींमध्ये 10 बाय 10ची खोळी आहे किंवा कॉमन टॉयलेट आहे, मग तेवढंच तुम्हाला मिळणार का? जे पगडीवाले मागतात ना, त्या 3 गोष्टी आहेत। एक, त्यांना संरक्षण द्या टेनंट्स म्हणून। दुसरी गोष्ट म्हणजे ट्रिगर नेमानं 60 वर्षाची बिल्डिंग असेल, 30 वर्षाची बिल्डिंग असेल, वय तुम्ही ठरवा काय पाहिजे ते, पण मोडकळीस यायलाच पाहिजे असं कशाला, लोकांचे हाल झालेच पाहिजेत असं कशाला। तुम्ही पागडी सिस्टम बद्दल बोललात, खास करून साऊथ मुंबईमध्ये या चाळीस तुमचं पण पागडीच होतं ना, हो माझाही पागडी, तुम्ही वाचलात, तुमचं रिडेव्हलपमेंटला गेलं ऑलरेडी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।